नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा माझ्या ताई दादांनो, उद्या 10 जुलै वार गुरुवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमा ही आषाढ महिन्यामध्ये येते. त्या गुरुपौर्णिमेला आपण व्यास पौर्णिमा म्हणून देखील बोलत असतो. आपल्या गुरूंप्रती या दिवशी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस खूप खास आणि महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी गुरूंची पूजा केली जाते. ज्यांना गुरु नाही ते या दिवशी गुरुपद घेत असतात. आपल्या गुरूंवर गुरूंचा आशीर्वाद आपला आवर्ती असणं हे खूप महत्त्वाचं आहे. गुरूंमुळे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये योग्य मार्ग मिळतो. आपल्या आयुष्यातील अंधार हा दूर होतो आणि म्हणून आपल्यावरती आपल्या गुरूंचं वरदहस्त असणं हे खूप गरजेचं असतं. गुरुचरित्र ग्रंथामध्ये सांगितले आहे की एक वेळ ईश्वर कोपला तर गुरु वाचू शकतो, परंतु गुरु कोपला तर ईश्वर वाचू शकत नाही. आणि म्हणूनच या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आपल्या गुरूंची सेवा जी आहे, उपासना जी आहे तर ती करायची असते. आपले सर्वांचेच गुरु आहेत ते म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज. या दिवशी आपल्याला स्वामींची सेवा जी आहे तर ती करायची आहे. त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू देखील आपण त्यांना अर्पण करायच्या आहे. या गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा देखील म्हटलं जातं, कारण की या दिवशी महर्षी व्यास यांचा जन्म झाला होता, ज्यांना वेदांचे लेखक आणि आद्य गुरु मानले जाते. या दिवशी गुरु आणि शिष्यातील नात्यांचे महत्त्व सांगितले जाते. या गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्नानाला विशेष अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं. या दिवशी अनेक जण पवित्र गंगेवरती किंवा तीर्थस्थानी नद्यांवरती जाऊन स्नान करत असतात. हे स्नान केल्याने आपलं मन शरीर हे शुद्ध होत असतं, पवित्र होत असतं. आपल्यामध्ये जी काही नकारात्मकता आहे, जे काही दोष आपल्याला लागलेले आहेत तर ते निघून जातात आणि आपल्या आयुष्यातील अनेक अडचणी संकटे हे कमी होत असतात. सर्व देवी देवतांचा कृपा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो. परंतु या दिवशी सर्वांनाच पवित्र तीर्थस्थानी किंवा गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य होत नाही आणि त्यामुळे म्हणूनच आपण घरच्या घरी तर या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे आणि ही वस्तू टाकल्याने ही कठीण इच्छा पूर्ण होईल आणि जीवनातील सर्व अडचणी, शत्रू, संकट, करणीबाधा, नजरबाधा ही नष्ट होऊन 7 पिढ्यांचं दुःख, दारिद्र्य, गरिबी ही दूर होईल. तर अशी कोणती वस्तू आपल्याला उद्याच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर बघा माझ्या ताई दादांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपण घरातील अगदी मोठ्यांपासून ते लहान मुलांपर्यंत सर्वांनी करायचा आहे. कारण दोष, नकारात्मक ऊर्जा ही फक्त मोठ्याच माणसांना किंवा महिलांना लागत नाही असं नाही, तर घरातील लहान मुलांना सुद्धा नजरबाधा जी आहे तर ती लवकर होत असते आणि म्हणून मुलं सतत हट्टीपणा, रागराग, चिडचिडपणा किंवा आजारी पडतात. जेव्हा अशा विशेष स्थितीवरती आपण काही वस्तू टाकून आंघोळ केली करतो, स्नान करत असतो, तर यासारखे दोष जे आहेत तर ते निघून जात असतात. हे स्नान तुम्हाला शक्यतो सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठून करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. या गुरुपौर्णिमेचा स्नानाचा मुहूर्त असणार आहे तो म्हणजे सकाळी 4:45 पासून ते 5:36 पर्यंत. या वेळेमध्ये जर तुम्हाला शक्य झालं तर आवर्जून स्नान करा. तर या वेळेमध्ये हे स्नान करा. नाही शक्य झालं तर मग ज्यावेळी तुम्ही स्नान करणार आहे त्यावेळी तुम्हाला या वस्तू ज्या आहेत तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहे आणि ब्रह्ममुहूर्तावरती देवी देवता जे आहेत तर ते स्नान करत असतात. यामुळे या वातावरणामध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणूनच या वेळेमध्ये स्नान केले तर या स्नानाचे आपल्याला खूप अधिक पटीने पुण्यफळ जे आहे तर ते मिळत असते. कारण की जीवनात भरपूर यश, संपत्ती, पैसा यावा
धनप्राप्ती व्हावी किंवा आपलं चांगलं व्हावं, गाडी बंगला, आपलं शेती जमीन असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते। ही इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण अतोनात प्रयत्न करत असतो आणि मेहनत देखील करत असतो, परंतु बऱ्याचदा कष्ट करून देखील ही इच्छा पूर्ण होतेच असं नाही। कारण अशा वेळी जर आपण ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेले काही उपाय जर केले तर आपल्या जीवनामध्ये पैसा येतो, माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते, कुबेर देवांची कृपा दृष्टी आपल्यावरती होत असते। यामुळेच आपल्याला हा उपाय करायचा आहे। कारण गुरुवार हा गुरूंना समर्पित असणारा दिवस मानला जातो आणि जर आपल्या कुंडलीतला गुरु ग्रह जर मजबूत असेल तर आपल्याला कधीही पैशाची अडचण, उणीव, चणचण जी आहे तर ती येत नाही। जर तुम्हाला कोणत्या कामामध्ये यश मिळत नसेल, कोणती गोष्ट तुमच्या मनासारखी होत नसेल, सतत तुम्हाला अपयशांना तोंड द्यावं लागत असेल, कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला जर यश मिळत नसेल, तुमच्या मनामध्ये भरपूर इच्छा आहे परंतु तुमच्या त्या ह्या पूर्ण होत नसतील, तर तुम्ही हा उपाय आवर्जून करून बघा। त्याचप्रमाणे हा उपाय केल्याने जर तुम्हाला कुणी काही नजरबाधा, करणीबाधा केलेली असेल, तुमच्या घरामध्ये नकारात्मकता असेल किंवा काही दोष असतील, तुमच्या मनामध्ये काही नकारात्मकता असेल तर हे सुद्धा या उपायाने दूर होत असतात। हा उपाय करण्यासाठी तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे। उठल्यानंतर दोन्ही हात जोडून आपल्या गुरूंचं नामस्मरण करायचं आहे। यानंतर आपल्याला आंघोळीचं पाणी घ्यायचं आहे आणि पाणी घेताना कोमट पाणी घ्यायचं आहे आणि या पाण्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाची वस्तू पहिली ती म्हणजे हळद जी आहे तर ती टाकायची आहे। कारण की ज्योतिषशास्त्रानुसार गुरुवारी आंघोळीच्या पाण्यात हळद घालून त्या पाण्याने आपण स्नान जर केलं तर आपल्या कुंडलीतला गुरुग्रह हा प्रबळ होतो आणि हा उपाय धनवृत्तीसाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप अतिशय अत्यंत महत्वाचा मानला जातो। म्हणून जर आपण गुरुपौर्णिमेला हळद आपल्या आंघोळीच्या पाण्यात टाकली तर पैशा संबंधित आपल्या अडचणी दूर होतात। आपण जे काही कष्ट, मेहनत करतो तर त्यामधून आपल्याला यश मिळत असते। यानंतर दुसरी वस्तू आहे ते म्हणजे अत्तर किंवा गुलाबजल जर तुमच्याकडे असेल किंवा गुलाबजल असेल तर ते तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे। हे टाकल्याने वाईट शक्ती, नकारात्मक ऊर्जा ह्या आपल्यापासून त्याचा जो स्मेल येतो तर त्यापासून दूर राहतात, आपल्यापासून दूर राहतात। तुम्हाला या सोबतच अजून एक वस्तू टाकायची आहे ते म्हणजे गंगाजल। या दिवशी आपण पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करू शकत नसेल, परंतु गंगाजल हे आपल्याला आंघोळीच्या पाण्यात आवर्जून टाकायचं आहे। आता हे गंगाजल जर तुमच्याकडे एखादं पवित्र नदीचं पाणी असेल तर ते देखील तुम्ही टाकू शकता। नसेलच तर मग जिथे कुठे पूजेचं साहित्य मिळतं किंवा आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये गंगाजलची बॉटल सहज मिळून जाईल, तिथून तुम्ही घेऊन या आणि यानंतर आपल्याला टाकायचे आहे ते म्हणजे काळे तीळ। काळे तीळ हे देखील आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे। काळे तीळ टाकून जर स्नान केलं तर पितृदोष लागलेला असेल तर तो दूर होतो आणि इतर काही आपल्या मध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा असेल, नजरबाधा असेल किंवा दोषला आपल्याला लागलेले असेल तर ते सुद्धा दूर होतात। तर या काही वस्तू आहेत तर त्या तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करायचं आहे। स्नान करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे किंवा हर हर गंगे हा मंत्र तुम्ही पठण करू शकता किंवा आपल्या गुरूंचं नामस्मरण करायचं आहे। स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर आपल्याला स्वच्छ कपडे परिधान करायचे, आपल्या देवघरातील देवी देवतांचं पूजन करायचं आहे। आपल्या गुरूंची मूर्ती असेल म्हणजे स्वामी महाराजांची मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक आवर्जून करायचा आहे। फोटो असेल तर मग स्वच्छ पुसून काढा, त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करा, जसं की पिवळी फुलं अर्पण करा, गोड पदार्थांचा नैवेद्य अर्पण करा, धूप, दीप, अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्नमय करायचं आहे। त्याचप्रमाणे या दिवशी तुम्हाला जी सेवा जमेल, अगदी 5 मिनिटाची, 2 मिनिटाची किंवा जी काही सेवा तुम्हाला जमेल ती सेवा तुम्हाला आवर्जून करायची आहे। सेवा कुठलीच नाही जमली तरीही तुम्हाला दिवसभर आपल्या गुरूंचं ध्यान करायचं आहे, नामस्मरण करायचं आहे, जसं की श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ किंवा दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा
करा या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे। या दिवशी दानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। या दिवशी आपण दान केलं तर आपल्या आयुष्यातील अंधार जो आहे तर तो दूर होत असतो। प्रगतीचे मार्ग जे आहेत तर ते खुले होतात। आयुष्यातील ज्या काही अडचणी अडथळे संकटे आहेत तर ते दूर होतात। या दिवशी तुम्हाला यथाशक्ती जे दान होईल ते दान करायचं आहे। या दानामध्ये बघा तुम्ही चना डाळ जी आहे तर किंवा हरभऱ्याची डाळ आपण म्हणतो ना तर ती डाळ सुद्धा तुम्ही आवर्जून दान करा। या दिवशी हरभरा डाळ दान करण्याला खूप विशेष अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। जर तुमच्या घरी गाय असेल तर गाईला थोडीशी हरभरा डाळ जी आहे तर ती भिजवायची आहे आणि गूळ आणि हरभऱ्याची डाळ जी आहे तर ती गाईला खाऊ घालायची आहे। त्याचबरोबर या दिवशी व्रताला सुद्धा खूप विशेष महत्त्व दिलं जातं। जरी तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला व्रत करत नसेल परंतु आषाढ महिन्यामध्ये जी पौर्णिमा तिथी येते म्हणजे गुरुपौर्णिमा, त्या गुरुपौर्णिमेला व्रताला खूप विशेष महत्त्व असतं। हे व्रत जर केलं तर आपल्या आयुष्यातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या कमी होत असतात। आपल्या आयुष्यात जी काही दुःख संकट आहेत विघ्न आहेत तर ती निघून जातात। म्हणून तुम्हाला शक्य झालं तर आवर्जून या दिवशी व्रत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा आणि होईल तेवढी सेवा करण्याचा प्रयत्न करा। कारण उद्याचा दिवस जो आहे तर तो खूप खास आणि महत्त्वाचा मानला जातो आणि आपल्या गुरूंच्या प्रती आपल्याकडून जेवढी सेवा होईल तेवढा जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करायचा आहे। जेणेकरून आपल्या गुरूंचं कृपाछत्र जे आहे तर ते आपल्या डोक्यावरती कायम राहील। म्हणून आपल्याला जो छोटे मोठे उपाय सेवा उद्याच्या दिवशी होईल तेवढे उपाय जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा। तर आज आपल्या व्हिडिओ चॅनलवरती एक गाईड सांगितल्याप्रमाणे उपाय आवर्जून करून बघा। उपायांचा सेवेचा लाभ जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करा आणि व्हिडिओला आवर्जून एक लाईक आणि एक कमेंट करत जावा। व्हिडिओ इतर मित्रमैत्रिणींपर्यंत नातेवाईकांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा। तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओ सोबत छानशा माहिती सोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला ओम साईराम।